हे सगळं इथं पोळी केलते. उद्या आमच्या गावाकडे घेऊन जायचं होतं. आता आयडी घेऊन मंगलकर. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता सकाळचे 7 वाजत होते आणि जे सगळं मंटप मारलं ते सगळं इथं आणलं, ते लोखंडचं आणि लाकडाचं सगळं, ते वाशे खांब सगळे. आणि पुढं इथं सगळं वाशे ते लावलं ते आणि पोस्टर लावून गेलं. ते अजून मंटप ते वरचं कापड ते लावलं नव्हते अजून. आणि आज 23 तारीख आणि आज कार्यक्रम होता. सगळं ते मटेरियल ते होते ते काल आणलं होते आणि आज सगळं ते लावून गेले ते त्यांना तोडतं नंतर ना. सो आणि आज 11ला चालू होणार आहे कार्यक्रम, 11 ते 4. आणि सगळं जे केटर्सवाले आले ते आले ते सगळं आज सगळं जेवण ते करत होते. आणि आपल्याला आता घरी 8ला जाणार आहे आणि मॅनेजर ते येणार आहे. घरी जाऊन आंघोळ ते करून परत येणार आहे तर मंगळकारापाशी. सो बघू आता, नगरसेवक पण येणार आहेत. किती 7 का 8 नगरसेवक येणार आहेत म्हणलं ते मला मगाशी. मला माहीत नाही कोण कोण येणार आहे. सो आल्यावर बघू आपण पुढं व्हिडिओमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. काहीच घरी आलतो आणि आंघोळ ते झालं, आताच सगळं जेवण ते झालं. आणि हे सगळं इथं पोळी केलते. उद्या आमच्या गावाकडे घेऊन जायचं होतं. सो काल आमची मम्मी ते सगळं पाहुणे आले ते सगळं करून ते पोळी ठेवले ते. सो उद्या घेऊन जायचं होतं तिकडं कर्नाटकला. सो उद्या माझं कसं आहे म्हणजे उद्या कॅटची एक्झाम आहे आणि उद्या गावाला पण जायचं आहे. सो उद्या काय काय होतं आहे, फर्स्ट तर मला कॉलेजला जाऊन ते कॅटची एक्झाम द्यायचं आहे आणि गावाला मी जातो का नाही माहीत नाही, नाहीतर आमची मम्मी कसं जाते माहीत नाही. सो उद्याच काय होते माहीत नाही, पण बट आज कार्यक्रम जायचं सगळं ते अंघोळ ते झाले. सो तिथे कार्यक्रम जाणार आहे. आता 10 वाजत होते आणि मंगलकाराला जाणार आहे आणि मंगलकारामधलं आय डी ते आणलं होतो. आता आय डी घेऊन मंगलकारामध्ये जातो आणि सगळं रेडी पण झालं तो. आणि मगाशी येताना आय डी आणलं होतो, त्यासाठी आता आय डी घेऊन जायला लागतं आहे, नाहीतर परत रागवतात सर. सो त्यासाठी आय डी घेतलं सगळं. आता मंगळकारामध्ये जायचं. आता लोक पण येतील. सो पुढं व्हिडिओमध्ये बघू काय होतं. गाईज, आता रात्रीचे 9 वाजून गेलते आणि मंगळकारामध्ये काय झालं मला लागतो. इथं पुढं बघता असं बॉटल पडलं ते आणि सगळीकडं असं घाण झालं, खूप घाण झालं इकडं तिकडं. आणि इकडं पुढं पण घाण झालं आणि तिकडं अंधार झाल्यामुळं काय दिसत नाही आणि लाईट होतं थोडं थोडं दिसत होतं. आणि मंगळकारामध्ये जे कार्यक्रम होता आज 11 ते 4पर्यंत होता. सगळं लोक 5पर्यंत गेले सगळे. आणि कसं असं आज कार्यक्रम होता ना, आणि एक जण झार आणते, एक जण बॉटल आणते. त्यासाठी जे झार आणते तसं तेवढं बॉटलमुळं असं घाण होत नाही आणि जे बॉटल आणते सगळीकडं कचरा खूप होतं आहे. आणि इथे एक मांजर बसलं होतं आमच्या, अजून एक मांजर कुठे गेलं काय माहीत नाही. आणि आज कार्यक्रम होतं आणि 2-3 वाजता तेवढं थोडं पाऊस पडलं होतं आणि थोडं तर पाऊस पडलं होतं आणि सगळीकडं चिक्कू झालं, सगळं कचरा पण आणि घाण पण झालं सगळं. आणि सगळं लोक मगाशीच गेले ते आणि खूप घाण झालं सगळीकडं. आता अंधार असल्यामुळं खूप काय दिसत नाही आहे. मॉर्निंगला तुम्हाला दाखवतो कुठं कुठं काय काय घाण झालं आहे. आणि सगळं लोक गेले ते, मॅनेजर काका पण गेले ते. सो आणि आज गणपतीला जे कार्यक्रम होता ना, ते हार आणून घातलं होते मॉर्निंगला सकाळी. बघता किती छान दिसतं इथं. सो इकडं पण घाण पडलं होतं. पाऊस पडल्यानं खूप घाण होतं इथं. आणि तसं तर बॉटल पण पडलं ते सगळीकडं, त्यासाठी खूपच घाण झालं होतं. आणि सगळं मंटप मारलेलं पण लोक सगळं आलं होते मगाशी. सगळं त्यांचे काय काय मटेरियल होतं सगळं घेऊन गेले ते. सो रात्रीचे आता 9 वाजून गेले ते आणि सगळं मॅनेजर काका पण गेले ते. सो आणि घरनं जेवण करून आलो नव्हतो, कारण इथं मंगल कार्यालयामध्ये जे कार्यक्रम होता ना, मागाशी इथंच जेवलं होतं. त्यासाठी आज डबा आणलं नव्हतो. सगळं जेवण ते झालं आणि बाहेर तर थोडं घाण नाही आहे, थोडं पडलं होतं इकडं तिकडं. सो भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.